म्हणजे काय, दर आठवड्याला सोमवारी, बरं काय, दर आठवड्याला सोमवारी 100 लिटर दूध येणार म्हणजे येणार. लक्षात टाळी वाजलो असतात का अभिनंद बघा त्यांच्या श्रद्धेचं, त्यांच्या भक्तीचं बघा आपण कौतुक केलं पाहिजे. विचार करा ना, दर सोमवारीवर का आम्ही विचारच करतो. कधी कधी बघा खावा, कधी खंडन विचार ना, खंडन नाही की हां. म्हणजे बघा या ठिकाणी काय आठवण, बघा आठवण एखाद्या गोष्टीची जर आपण काय केलं, संकल्प केला, ती आठवण कशी ठेवावी खरोखर आबासाहेब सांगून शिकण्यासारखं आहे. तसे आमचे बाळासाहेब थोरात आहे, बाळासाहेब थोरात आपले गुंजाळ बाळासाहेब गुंजाळ पाटील, ते बरेच दिवस आश्रमामध्ये बरं का. त्यांनी तिथं पाण्याची टाकी छोटी बांधली, 1 लिटर भरून 70,000 लिटरची बघा. सुरुवातीला पाण्याची व्यवस्था नव्हती, मग त्यांनी मग तिथे पाण्याची टाकी बांधून दिली ती. असे बाळासाहेब गुंजाळ, त्यांचाही पर्व जर टाळलं आपण त्यांना धन्यवाद द्या. असं या 16 मित्र अनेक आठवणीनं उजाळा या ठिकाणी बघा मिळाला लक्षात घ्या. आणि आम्हाला आमच्या विवेकानंदी बघा एक क्लिप दाखवली. ज्या क्लिपमध्ये गगनवी महाराज बसलेले बरं का, त्यांच्या चरणवशी आम्ही बसलेले आहोत. आणि आमचे बरं का दिलीपराव काय करू राहिले बरं का, माईकवर काहीतरी सांभाळायला, असं दृश्य बघा की त्या ठिकाणी आम्हाला एक पाहायला मिळालं लक्षात. आणि म्हणून आता त्या ठिकाणी दिलीपरावचा बघा ज्ञानाबद्दल, त्या श्रद्धेबद्दल बघा काय सांगा होतं. आमचे विवेकानंद मुद्दाच मांडला. काय मुद्दा मांडला म्हणे, त्यांनी जर लग्नाच्या अगोदर जर बाबाकडे आले असते ना, गगनी महाराजांकडे, ते काय बनले असते बरं संत झाले. आणि म्हणून आता ती संधी नाही ते मिळू शकले, मात्र ते काय करू शकतात आता बरं का, की पुढच्या वेळेला काय करायचं आपल्याला का, गगनी महाराज चरित्र घेऊन सुंदर चरित्र बघा. कारण संतांचं चरित्र अत्यंत बघा माणसाला लाभदायक असतं, आदर्शदायक असतं, जीवनामध्ये आनंद येणारं असतं. अनेक प्रकारचा बघा लाभ त्या चरित्रातून प्राप्त होत असतो. आणि म्हणून पुढच्या वेळेला आपण अशा अपेक्षा करूया की दिलीपराव यापुढे दिलीपराव काय करतील, पुढच्या कार्यक्रमामध्ये आमचे विश्वगुरू असलेल्या श्री स्वामी गगनमान चरित्र आपल्या सगळं टाळीवाजून आपण अभिनंदन करू शकतो. काहीतरी बदल पाहिजे की नाही. कारण गीता काय म्हणते, जो अच्छा हुआ जो हो रहा अच्छा हुआ, जो होने वाला वही अच्छा ही हो. परिवर्तन सृष्टीचा नियम आहे, परिवर्तन सृष्टीचा नियम आहे. आणि परिवर्तन सृष्टीचा काय ते परिवर्तन का या दर 3 वर्षानंतर 16 केला जातो, त्याचे परिवर्तन होणं आवश्यक आहे. निश्चित बघा गगनी महाराज त्यांना प्रेरणा देतील, आमचे बाबाजी बघा त्यांना प्रेरणा देतील आणि त्यांच्या आतूनशी बघा भविष्यामध्ये काहीतरी बघा बदल घडवतील. म्हणून अशा रीतीने आज या सोहळ्यामध्ये आपण एकत्र बघा आलेलं असताना काय बघा संतांचं म्हणतात, काय सांगूया संतांचे उपकार की नाही, किती उपकार बघा आपल्या या साधू संतांच्या आपल्यावर आहे की नाही. आणि म्हणून अशा साधू संतांच्या उपकाराची आठवण ठेवून आपणही सुद्धा या ठिकाणी प्रपंचातून वेळ काढून उपस्थित झालात. म्हणून जे या ठिकाणी उपस्थित झाले, जसं आमचे मोरपेगरू दिसून राहिले बरं का, हे चिंतपूरचे दिसून राहिले बरं का, अनेक गावगायचे भक्त परिवार, आपले पारेगाव गडाचे असते बरं का आमचे लक्ष्मण म्हणते, त्या अकोल्याचे आमचे दिसले बरं का, आम्हाला ऋषीभाऊंचे, असे अनेक मंडळी बघा उभे राहा बरं. जे बाबी भक्ती परिवार उभे राहा ना संगमनेरचे. जय बाबाजी भक्त परिवारातील सर्व गुरु बंधू आणि भगिनी. हां महिला उभे राहा बरं, बाबांना बघू द्या. हां कोकण गावले आहे ना, अनेक गावाचे भक्त या ठिकाणी सद उपस्थित आहेत. म्हणून जे गगनी महाराजांच्या सोहळ्यामध्ये प्रेमाने आणि आनंदाने सहभागी झाले, जर टाळीवाणी असं भक्तांचं आपण आम्ही लक्षात आमचे बघा धन्यवाद. बस थोड्या वेळ आपण थोडी चर्चा करूया आणि सांगतेकडे जाऊया. प्रथम एक भजन जरा वरातकार बघा, वरसाने वरातकार बघा. अनेक भक्त बघा आपल्या गुरुकडे येत असतात की त्या त्या गुरुकडे येत असतात आणि प्रत्येकजण काहीतरी मागत असतं बघा, देवाकडे जा गुरुकडे जा, प्रत्येकजण काहीतरी मागत असतं लक्षात द्या. मात्र काय मागावं बरं का हे अत्यंत महत्त्वाचं असतं. जसं बघा आमची सर्व मंडळी गंगागिरी काय मागतात बघा, जसं आमची काही भक्त मंडळी बाबांच्या चरणाची काय मागतात लक्षात द्या. अत्यंत महत्त्वाचं बघा विचार बघा आमच्या काही भक्तांनी केलेले आहेत. ते काय मागतात या संदर्भामध्ये गीत बघा, एक गीत आपण या ठिकाणी बघा ऐकणार लक्षात द्या. वरात करा बघा काय मागावं बरं या संदर्भामध्ये बघा या ठिकाणी भजनं या ठिकाणी नको ती संपत्ती आम्ही धरले बाबांचे पाय,
सुख संपत्तीला